एक महत्त्वाची बातमी, बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसची बैठक। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होते। काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, अजय मकन या बैठकीला उपस्थित आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवावर या बैठकीत मंथन केलं जाईल। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसची ही बैठक। काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, अजय मकन हे या बैठकीला उपस्थित आहेत। मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडते। या बैठकीमध्ये पराभवाचं मंथन केलं जाईल। या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। यामध्ये राहुल गांधी आहेत, केसी वेणुगोपाल आहेत, अजय मकन आहेत। पहिली महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही। आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असं फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईचा महापौर हा भाजपचा असेल असं कोणीही म्हटलेलं नाही। सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचाच। बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी आहे असं वक्तव्य केलेलं आहे चन्नीथला यांनी। तर महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होईल असंही चन्नीथला म्हणाले। काँग्रेसनं भूमिका ठरवायला आमची हरकत असण्याचा प्रश्नच नाही असं दानवेंनी म्हटलंय। देखिए उसके ऊपर हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के ऊपर छोड़ा गया। यहाँ अलायंस होना है तो अभी महाराष्ट्र में जो चुनाव हो रहे हैं लोकल लेवल पे छोड़ा गया है। जगह कुछ जगह पे अलायंस है, कुछ जगह पे नहीं है। लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे ला लेंगे। त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो। त्यामुळे कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे त्याचं त्यांनी ठरवायचं असतं। आणि त्यामुळे जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? काय करणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असेल, काहीच कारण नाही। मुंबई महानगरपालिका कुठल्या परिची जहागीर नाही असं अमित साटम म्हणतात। अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर ही टीका। तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही आदित्य ठाकरे यांचा पलटवार। जवळ एक पोस्टर लावलं होतं, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही। ही मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे। त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था, ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही। बघा, अशा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। त्यांना खरं तर मुंबईचं आत्ता आठवलेलं आहे, त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती, तर जाऊ दे। काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवे ठाम आहेत। निवडणूक जाहीर व्हायच्या आत जागा वाटप निर्णय व्हायला पाहिजे असं दानवेंनी म्हटलंय। काँग्रेस जास्त जागा मागतंय, विजयाचं प्रमाण कमी असतं असं वक्तव्य बिहारच्या निवडणुकीतल्या निकालानंतर अंबादास दानवे यांनी केलं होतं। बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करून नका सांगितलं होतं असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार यांनी सांगितलेलं असताना पक्षानं उमेदवार उभे केले का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। बिहारमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले असं अजित पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादीनं बिहारमध्ये 16 जागांवर निवडणूक लढवली होती। पक्षाचे देखील 16 उमेदवार उभे करण्यात आले। 16 उमेदवार तुमच्या पक्षाच्या वतीने देखील उभे मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल्ल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले, कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही। काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवे ठाम आहेत। निवडणूक जाहीर व्हायच्या आत जागा वाटप निर्णय व्हायला पाहिजे असं दानवेंनी म्हटलेलं आहे। काँग्रेस जास्त जागा मागतं, विजयाचं प्रमाण कमी असतं असं दानवेंनी म्हटलंय। काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवे ठाम आहेत।
काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता. उलट भाजपानीच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं. महागठबंधनी चेहरा दिला. आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत. कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला. जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे. आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. तर 25 भाजप आणि 95 तेजस्वी यादव असू शकले असते. आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आणि त्या मतावर मी ठाम आहे.